नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, या युट्यूब चॅनलवरती आपण नवीन नवीन माहिती प्रसारित करतो, नवीन नवीन गोष्टी समजावून सांगतो. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे की चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि चॅनलची नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे अशा नवीन नवीन ज्या गोष्टी आम्ही या युट्यूब चॅनलवरती टाकतो ते त्या नक्की तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. तर आजचा विषय आहे की 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. आता ही बातमी नेमकी काय आहे, कशाशी रिलेटेड आहे? अभ्यासाशी आहे, बोर्डाशी आहे किंवा केंद्राशी आहे किंवा तुमच्या ओव्हरऑल अभ्यासक्रमाशी आहे? तर ती तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे. चला तर मग 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मात्र आहे की ती आनंदाची गोष्ट आहे, म्हणजे आनंदाची गोष्ट असल्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघणार आहात. चला आता जास्त वेळ तुमचा घेत नाही तर व्हिडिओला आपण लगेचच सुरुवात करूया. मित्रांनो, 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे यंदा बोर्डाच्या परीक्षेमध्ये 10 मिनिटं अधिक वेळ मिळणार आहे. आता हा अधिकचा वेळ कसा मिळणार आहे याविषयी सविस्तर माहिती असणं आवश्यक आहे. जे विद्यार्थी 10वी आणि 12वीचा अभ्यास करतायत त्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी सगळ्यात महत्त्वाची असणार आहे. कारण जर तुम्ही 10वी-12वीचा अभ्यास करताय आणि अभ्यास करत असताना जर तुम्हाला वेळेचं नियोजन जर जमलं नाही, तर तुम्हाला परीक्षेमध्ये तुमचा पेपर वेळेत पूर्ण होणं शक्य नाहीये. तर यासाठी ही बातमी सर्वांसाठी खूप आनंदाची आहे. विशेष बातमी म्हणजे यंदाच्या 10वी आणि 12वीच्या बोर्डामध्ये बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजेच काय? तर यावर्षी सुद्धा विद्यार्थ्यांना वेळेनंतर म्हणजे जे परीक्षेचे निर्धारित वेळ आहे, जे वेळ ठरवून दिलेले आहे, त्या वेळेच्या जास्त वेळ म्हणजे 10 मिनिटे वाढवून दिली जाणार आहे. म्हणजे काय? मुलांना, विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी दिला जाणारा अधिकचा वेळ जर असेल, तर नक्कीच त्यांना त्याचा फायदा होत असतो. अशा पद्धतीने जर विद्यार्थ्यांनी जर विचार केला, तर नक्कीच त्यांचा पेपर वेळेमध्ये पूर्ण होणार आहे. काही वर्षापूर्वी पेपर फुटीचा म्हणजे पेपर फुटत असत किंवा उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिका वाटप केल्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांकडे सदर प्रश्नपत्रिकेचे काही चुकीच्या प्रकार आढळून आले. म्हणजेच काय? तर कॉपी दिसावं लागली. तर अशा सर्व गोष्टींचा विचार करता शासनाने 10 मिनिटे जी दिली जात होती, ती दिली जात नव्हती. पण मात्र विद्यार्थ्यांनी खूप मागणी केली आणि त्या मागणीच्या नुसार सर्व म्हणजे पालक, विद्यार्थी यांच्या सगळ्या मागणीचा विचार करून 10 मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतरही दिला जाणार आहे. यांचा फायदा असा होणार आहे, की विद्यार्थ्यांना पेपर झाल्यानंतर 10 मिनिटं तुमचा पेपर वाचण्यासाठी, पूर्ण झालाय की नाही हे बघण्यासाठी वेळ दिला जात होता. त्याचा फायदा नक्कीच 12वी वर 10वीच्या विद्यार्थ्यांना 101% होणार आहे. याचा फायदा नक्की करून घ्या. पण जर विद्यार्थ्यांना ही जर बातमीच माहीत जर नसेल का तुम्हाला 10 मिनिटं वाढवून मिळणार आहे, तर विद्यार्थ्यांना त्यांचं पेपर लिहिण्याचं वेळापत्रक वेळ याचं नियोजन करता येणार नाहीये. म्हणून ही बातमी सर्वात महत्त्वाची आहे. तर 10 वाजून 30 मिनिटांनी परीक्षा केंद्रावरती त्यांना उपस्थित राहायचं आहे. 11 वाजता त्यांचा पेपर सुरू होणार आहे. तसं दुपारचं सत्र जे असेल ते 3 वाजता सुरू होणार आहे. 2:30 वाजता त्यांचा पेपर सुटणार आहे. अशा सगळ्या गोष्टीचा विचार म्हणजे 3 वाजता जो पेपर सुरू होणार आहे त्यांना 2:30 म्हणजे अर्धा तास अगोदर घेतलं जाणार आहे. म्हणजेच काय? तर तुमचं हॉल तिकीट किंवा तुमचा नंबर, तुमच्या जागा बसण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टीचा विचार करताना बोर्डाच्या सर्व नियमांचा विचार करणं खूप गरजेचं आहे. समजा आपण खूप अभ्यास करतोय आणि अभ्यास करत असताना जर आपल्याला वेळेचं नियोजन माहीत नसेल किंवा पेपर कशा पद्धतीने होणार आहे, आपल्याला किती वाजता पेपरला जायचं आहे, कोणत्या हॉलमध्ये बसायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जर नसेल, माहिती जर नसेल, तर आपल्याला मात्र कुठेतरी आपल्या परीक्षेवरती, पेपर लेखनावरती परिणाम होणार आहे. तर 12वीचा लेखी परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 23 मार्च या दरम्यान होणार आहे. तसेच 10वीचा लेखी परीक्षा ही 1 मार्च, 26 मार्च या कालावधीमध्ये होणार आहे. अशा पद्धतीने फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक मंडळ पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण अशा 9 विभागाच्या परीक्षा होणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांना म्हणजेच जे 10वी आणि 12वीचे जे विद्यार्थी बोर्डाची परीक्षा देणार आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. तसेच परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा. चला मित्रांनो,
तुम्हाला ही महत्त्वाची माहिती आम्ही या YouTube चॅनलवरती दिलेली आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल, तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. अशाच नवीन-नवीन व्हिडिओ, नवीन-नवीन बातम्या, नवीन-नवीन गोष्टी किंवा नवीन-नवीन इन्फॉर्मेशन आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तर चॅनलवरती नवीन असाल, तर लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. चला, धन्यवाद मित्रांनो.